नमस्कार. आज करणार आहे आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक. मोदक करण्यासाठी मी इथं 2 वाटी तांदळाचं पीठ, 2 वाटी हापूस आंब्याचा गर, 2 वाटी ओला नारळाचा खीस, 1 वाटी चिरलेला गूळ, साजूक तूप, ड्रायफ्रूट्स, खसखस आणि पाणी घेतलेलं आहे. आता इथं मी 1 वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवलं. 2 वाटी आंब्याचा गर आहे, त्यातला 1 वाटी आंब्याचा गर मी सारणासाठी बाजूला काढून ठेवला. पाण्याला उकळी आली आहे, त्यात 2 चमचे साजूक तूप घातलं, थोडंसं मीठ घातलं आणि 1 वाटी आंब्याचा गर घालून घेतलेला आहे. आता पाणी उकळलेलं आहे, त्यात 2 वाटी तांदळाचं पीठ घातलं. आंबा भरपूर गोड आहे, त्यामुळे यात मी साखर घालणार नाही. पण आंब्याला जर आंबा गोडीला कमी असेल, आंबट असेल, तर या पिठात तुम्ही 1 चमचा साखर घाला, म्हणजे मोदकाची पारीसुद्धा छान गोड लागते. आता पीठ झाकण घालून वाफ येण्यासाठी 10 मिनटं बाजूला काढून ठेवलं. तोपर्यंत आपण सारण तयार करूया. सारण करण्यासाठी जाड कढई घेतली, त्यात 2 चमचे साजूक तूप घातलं, ड्रायफ्रूट्स आणि खसखस घालून घेतली आणि आता ओल्या नारळाचा खीस परतून घेणार आहे. खोबरं थोडंसं कोरडं झालं की त्यात 1 वाटी गूळ, 1 वाटी आंब्याचा गर घालून मिश्रण 10 मिनटासाठी एकजीव करून छान परतून घेतलं आहे. आता हे कोरडं झालेलं मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. त्यात वरून थोडीशी वेलची पावडर घातली. आता आपलं सारण थंड होतंय, तोपर्यंत हे वाफ येण्यासाठी ठेवलेलं पीठ म्हणजेच ही मोदकाची उकड आपण ताटात काढून घेतलेली आहे. हाताला थोडंसं पाणी लावून ही उकड छान मळून घेतली आहे. मोदक करत असताना पीठ मळणं खूप आवश्यक आहे, नाहीतर मग मोदकाला चिरा पडतात. आता आज माझी उकड एकदम सुंदर मऊ लुसलुशीत लोण्यासारखी झालेली आहे. आता हाताला थोडंसं कोरडं तांदळाचं पीठ लावून एकसारखे मोदक मी तयार करून घेणार आहे. सध्या आता आंब्याचा सीझन आहे, तर घरामध्ये आमरस पुरी, आंबा बर्फी, आंब्याचा शिरा, पुरणपोळी, आंब्याचा रस असे पदार्थ वेगळे वेगळे आपण करत असतो. तर तुम्हाला यातले आंब्याचे पदार्थ कोणते आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मला लाईक कमेंट करून नक्की सांगा. आता याप्रमाणे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. दुधात भिजवलेलं केशर वरून लावून घेते आणि झाकण घालून वाफ येण्यासाठी 10 मिनटं मोदक मी उकडून घेणार आहे. वाफ आलेली आहे. सगळे मोदक छान तयार आहेत. आता ताटात काढून घेते. खूप सुंदर हे आंब्याच्या रसातले मोदक दिसायलाही छान दिसतात आणि चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आणि कसे झालेत मला नक्की कमेंट करून सांगा. आता हे मोदक काढून घेतले आहेत. वरून थोडी साजूक तूप घालते आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते. आहाहा, मस्त, अगदी अप्रतिम. घरभर अगदी सुगंध दरवळत आहे. हे आंब्याच्या रसातले मोदक दिवसभर अगदी छान मऊ लुसलुशीत राहतात. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?